पण तुळशीपासून स्टार्ट करूया। हे तुळशी वृंदावन आहे माझं। हे पहिलं झाड आहे। मी याला पूजा वगैरे करते, पण छान वाटतं। तर हे आपले सगळ्या घरी असतं, पण सगळ्या घरी पाहिजे, पण हे छान असं असते तुळशीचं। तुळशी पूजा पण केली पाहिजे। आणि त्यानंतर आपल्याकडे ॲलोवेरा आहे। याला काय म्हणतात मला नक्की सांगा, म्हणजे कोणते कोणते भाषेत वेगवेगळं म्हणतात ना, मला माहीत नाही। तुम्ही मी ॲलोवेरा पण लावलेले। आणि त्यानंतर मी पाणीपुरी वगैरे बनवायला घेते ना, त्यानंतर मी हे पुदिना आहे ना, पुदिना लागतो ना, त्यामुळं मी इथं पुदिना पण रेडी केलेला आहे हे। आणि आपण त्याच्यानंतर आपण हे दासवंदाचं झाड आहे। दासवंद याला कळे आलेले थोडंफार, हे बघा। आता हे लागतात पुन्हा जातात। हे दासवंदाचं झाड आहे। त्यानंतर एक गुलाबाचं झाड आहे, हे बघा। छान असे फुलं लागतात, भरपूर फुलं लागतात। ऑटोमॅटिक तुटतात, ऑटोमॅटिक लागतात। मी काही जास्त यूज नाही करत, थोडंफार करते। जेवढं मला मंदिराला लागतं तितकं मी घेते। आणि त्यानंतर हे आगरडा म्हणून आहे, आपल्याला गणपतीला वगैरे आता येतात ना, मग तेव्हा वापरता येईल, त्याच्यामुळे मी लावून ठेवलेले। त्यानंतर आपलं गावरान म्हणतात ना, फुलाचं झाड, हे गावरान फुलाचं झाड आहे। भरपूर फुलं लागतात। हे काही टिकत नाही आहे, ऑटोमॅटिक गळून जातात, म्हणजे ऑटोमॅटिक गळून जाते, तुम्हाला माहिती असेल। हे एक लावलेलं आहे। त्यानंतर हे शोसाठी म्हणून एक आहे। हे खूप मोठं होतं झाड, ह्याच्यात मावत नाही आहे, त्यामुळं मग मी ते तात्पुरतं ठेवलेलं आहे। त्यानंतर मनी प्लॅन्ट आहे माझ्याकडे। त्यानंतर मग हे एक आहे माझ्याकडे। 2 दासवंदाचे झाडं आहेत, म्हणजे हे एक पदर येतं फक्त फूल। आणि त्यानंतर हे भरपूर पदर येतात त्याला, म्हणजे एकदम ब्राऊन कलर आहे याचा, आणि ह्याचा रेड कलर, खाऊने म्हणू, ह्याचा रेड कलर आहे। तर हे पण शोचंच आहे। आणि हे एक आहे लाल कलर, हे बघा, सुंदर असं ना। आणि त्यानंतर हे ब्रह्मफूल म्हणतात ना, हे ते झाड आहे ब्रह्मफूल। ह्याला फूल जेव्हा येतं तेव्हा, अजून तर आलेलं नाही आहे आम्ही लावल्यापासून, तर येईन कधी ना कधी, बघूया आपण। आणि मी इथेही मनी प्लॅन्ट लावलेले आहे, बघा किती छान दिसतो ना। मनी प्लॅन्ट फार आवडतं मला। मी एक लाईनमध्ये लावले होते, पण ते सुकून गेलं, पूर्ण असं सुकून गेलं। पुन्हा लावलेलं आहे मी। तर अजून एक दाखवते मी तुम्हाला। हे आपलं खायचं पान नसतो का, ते पान पण लावलेलं आहे इथे। खायचं पान छोटे झालेले आहेत, त्याला वेल भरपूर असते एकदम। एकच पान लावलेलं होतं ना मी, इतके पानं झालेत ना याचे की बस सांगू शकत नाही इतके। तर त्यानंतर आपण छोटंसं कढीपत्ता लावलेला आहे। हे असं माझे काही छोटीशी बाल्कनीमध्ये, हे बघू शकता, छोटेसे बाल्कनीमध्ये मी इतकं काही लावलेलं आहे। हे बघा, अजून लावणार आहे मी, भरपूर झाडं लावणार आहे। तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा।